सगळे जण रविवारचा पेपर येतो त्यात भविष्य वाचता का? हे वाचतात. नाही का म्हणाला मग? नाही, मजा सांगायचं आहे मला. खरं बोला निदान आता होता ना. आत्ता नाही बघत तो, पहिल्यांदा बघत होता ना. इंटरेस्ट नाही बघत होतो, मी बघत होतो. हा, काका बघत होते म्हणजे बघत होता. हा, मग नंतर बघायला का सोडलं ते सांगतो. एकदा दादा आणि दीपक काहीतरी ॲडव्हर्टाईज द्यायची म्हणून त्या प्रिंटिंग प्रेसमध्ये गेले आणि त्या मॅनेजरला भेटले आणि म्हणलं असं मजकूर द्यायचा आहे. तेवढ्यात त्यांचा तो प्रिंट करणारा तो मनुष्य आला आणि त्या मॅनेजर म्हणाला, साहेब या रविवारचं भविष्य त्या माणसाने लिहून पाठवलं नाही, आता उद्या रविवार काय करायचं? ते म्हणाले, मागचा पेपर का आलं आणि याचं त्याला घालून छाप. आणि आपण ते अगदी घेऊन आज मला पैशाचा लाभ होणार आहे. दुसरी गोष्ट त्या ह्याच्यामध्ये सुद्धा येतं, खजानामध्ये बुधवारच्या पेपरमध्ये हो ना, ते पण वाचता ना. खरं सांगा ते जरा इथं मला नाही, बाबांकडे खरं सांगा. आता तिसरी गोष्ट महत्वाची म्हणजे काय, पहिलं ते सर्वांचे आभार मानतो. काय झालं, मी सांगितलं माझ्याबरोबर फोटो काढायचा असेल तर 100 रुपये द्यायला पाहिजे. दिले सर्वांनी. म्हटलं याचा 1000 खर्च सेमिनारचा निघाला. वाचून जाता तुम्ही सांगा. आता काल मुलाखत झाली ना, तर काल दिवसभरामध्ये जी मुलाखत झाली त्या मुलाखतीमध्ये महारुद्र स्वाहाकार ह्याच्याबद्दल वाचन आणि विवेचन झालं. त्यावेळेला काकांनी जी काय माहिती सांगितली तर ती ऐकून राजेंद्र पिंगळे यांच्या मुलांनी लाईव्ह ते फेसबुकवरती संजय माडकापर्यंत सोडलं, तर ते ऐकलं आणि त्यांनी एक मेसेज लिहिला आहे. तो मेसेज तो आता ते वाचतील आणि ते सांगतील. सर्वे भवन्तु सुखाय, सर्वे सन्तु निरामयाः. या थोडं खाली घ्या, स्पष्ट ऐकतोय. नाही, ते फुल तयार आहेत. वर घ्या तुम्ही, तुमच्या नॉर्मल बोला तुम्ही. या संमेलनामध्ये किती आपण भाग्यवान, किती आपण पुण्यवान, किती आपण भाग्यवान, किती आपण पुण्यवान. शशी काका आणि विश्वासराव यांच्या मुखातून मुलाखतीतून ऐकू आहे आपण दादाबाबांचे ज्ञान, दादाबाबांचे ज्ञान. आपण इथे बसून ज्ञान ऐकत होतो. माझ्या सहज विचाराला डोक्यात की आपल्या घरच्यांनाही काही लाभ मिळू शकतो का, तर त्या दृष्टिकोनातून संजय मानकापुढे जवळ गेलो की तुम्ही इतर वेळेला जे फेसबुक किंवा याला यूट्यूबला लाईव्ह टाकतात, तर आजही आता सुरू केलेलं आहे का? तर त्यांनी मला सांगितलं की यूट्यूब उद्यापासून होईल, पण फेसबुक लाईव्ह आहे, तुम्ही ते घरी सांगू शकता. मग मी आमच्या फॅमिली ग्रुपला टाकलं आणि त्यांची ती लिंक पाठवली आणि त्या लिंकचं फायदा असा झाला की घरच्यांनी ते मनावर घेऊन पाहिलं आणि माझ्या मुलाने काल मला अभिप्राय दिला. आज दुपारनंतर झालेल्या मुलाखतीमध्ये आदरणीय श्री शशी काकांनी अतिशय महत्त्वाची गोष्ट सांगितली, ती अशी की जेव्हा वंदनीय दादांनी महारुद्र स्वाहाकार आणि हवणे केली, तेव्हा पहिले 4 दिवस दादा सारखे सभा मंडपाच्या दारात जायचे, काही वेळ उभे राहायचे आणि परत यायचे. नंतर त्यांनी याचे कारण सांगितले. त्यावेळी परलोकातील मंडळी आलेली होती. सुटका होऊन पुढच्या लोकात जायला मिळावे म्हणून त्या ठिकाणी उभे राहत होते. त्यात फक्त एकच दिशा मिळालेले सुद्धा लोक येत होते आणि अगदी काही सत्पुरुष असलेली मंडळी ज्यांचा शिष्यवर्ग असून त्यांचे फोटो पूजेत होते, जयंती आणि उत्सव होत होते,
ते सुद्धा वंदनीय दादांकडे सुटका व्हावी म्हणून आलेले होते. त्यांनी सांगितले की आम्ही दीक्षा दिल्या पण भक्त शिष्य यांचे विमोचन केले नाही, म्हणून आज आम्ही इथे अडकलो आहोत. पण वैशिष्ट्य म्हणजे दादांनी कुठल्याही सत्पुरुषाचे नाव सांगितले नाही. हे आपण शिकण्यासारखे आहे की कोणाचा काही दोष असेल तर त्याचा उपचार करू नये आणि ज्यांना काही मदत केली तेही कोणाला सांगू नये. पूर्वी मी हे वर्णन वाचले होते, पण आज श्री शशी काकांच्या तोंडून ऐकताना अंगावर अक्षरशः काटा येत होता. काय अवस्था होत असेल ते विमोचन करण्यामागे दादांची. आज आपण व्यावहारिक जीवन जगताना परलोकाचा विचार गांभीर्याने करत नाही, पण अशा गोष्टी ऐकल्या की तीव्र जाणीव होते की वंदनीय दादांनी आपली 3 विमोचने करून शिवाय 5 दीक्षा देऊन म्हणजे आपल्यावर केवढे ऋण केलेले आहेत हे श्री गुरूंचे. शिवाय दैनंदिन ओंकार साधना आणि अमावस्या पौर्णिमा अनुष्ठान का कायम करायला सांगितले, नीट विचार केला तर हात आपोआप जोडले जातात. खरेच असा गुरुमार्ग आणि असे अतिशय श्रेष्ठ असे श्री गुरु अर्थात वंदनीय दादा आपल्याला सर्वांना लाभले आहेत. हे आपण आपले सर्वांचे भाग्यच समजायचे. मंडळी, महाभारतामध्ये एक संजय होता, पण तो फक्त धृतराष्ट्रालाच फक्त सांगायचा की काय घडतंय असं. पण आपल्या गुरुमार्गामध्ये दादांनी असा संजय मानकामध्ये दिला आहे की तो घरी सुद्धा पोहोचवतो. धन्यवाद. आता हा महत्त्वाचा पॅरा वाचायचा असं ह्या पिण्यापूर्वी सांगितलं होतं. सगळे जर ह्यातून फ्रेश झाले तर ऐका. एकदा कुतुबुद्दीन बाबांनी सांगितले होते, अजून यापेक्षा जास्त देणारा गुरु बाहेर कोणी असेल व त्याच्याकडून आपले काम लवकर होईल अशी तुमची जर भावना असेल तर त्यांचे येथे काही काम नाही. पण ज्यांचा असा निश्चय आहे की आपले जीवन हेच गुरु घडवित आहेत, तर आता तुमच्याकडून आम्हाला असाच निश्चय पाहिजे आहे. कारण आम्ही काही हे एकट्याने करू शकत नाही. तेव्हा तुम्ही आता असे करा की तुमच्या जीवनातील अंशमात्र भाग या कार्यासाठी देऊन त्याच्यात सहभागी होण्याचे कर्तव्य केले तर पुढचे कार्य गुरुना करता येईल. किती विनम्रता आहे बघा. काय अधिकार आहे कुतुबुद्दीन बाबांचा, काय अधिकार होता माहिती आहे तुम्हाला? एकदा एका माणसाला त्या राजाने शिक्षा दिली आणि त्याचा मुंडकं उडवलं. तर गावातले लोक त्यांच्याकडे तक्रार करायला गेले की मला असा अन्याय कराय. तर कुतुबुद्दीन बाबा आले आणि त्या राजाला विचारलं, ज्याला जीवन देण्याचा अधिकार नाही त्याला जीव घेण्याचा अधिकार कसा आहे? ते म्हणला तुम्ही मला काय, मग तुम्ही त्याला हे करून दाखवा, जीवन दाखवा असं म्हणाले. अल्लाह म्हणून असं जोरात ओरडले. ते मुंडकं तिथनं उडालं आणि त्याच्यावर डोक्यावरून बसलं. त्याबरोबर सिंहासनावर उतरून त्याने त्यांचे पाय धरले. अशी व्यक्ती तुम्हाला रिक्वेस्ट करते की तुमच्याशिवाय आम्हाला काम करता येत नाही. ही खरं हसण्यासारखी गोष्ट आहे ना. एवढंच मला सांगायचं आहे. म्हणून ही मुद्दाम ऐका. त्यांचं किती विशाल मन आहे. एवढं आहे तरी तुम्हाला सांभाळून घेण्यासाठी गोडी लावून तुमचा उद्धार व्हावा म्हणून ते गोड बोलत आहे. आपण आपला उद्धार करायला सुद्धा गोड बोलत नाही. हमें जरूरत है आप लोगों की. एकट्या दादांच्या हातून होणार नाही आणि माध्यम असल्याशिवाय विभूती काय करणार. म्हणून इन्साफ चाहिए, म्हणजे निश्चय चाहिए. इन्साफ म्हणजे न्याय. तर इथे न्याय कुठला? तर आत्तापर्यंत गुरुनी तुमच्यासाठी रक्ताचे पाणी केले त्या त्यांच्या कृपेला न्याय द्या व कार्यात सहभागी होण्याचा इन्साफ करा, म्हणजे निश्चय करा.
म्हणजे अर्ध्या तासाने कुठल्याही परिस्थितीत साधना करा, बस, बाकी काही म्हणत नाही. त्यांनी आपले कल्याण करताना स्वतःचा कुठलाही स्वार्थ ठेवला नाही. नाही. आणि कल्याण कसे केले तर दुःख घेऊन सुख मागायला आलात आणि त्यांनी दिले काय? भगवान के दरवाजे तक पहुंचाया. खाली इंतजार है दरवाजा खुलने का, वहां तक आपको इंतजार करना पडेगा. तो जो सगळा प्रवास आहे तिथपर्यंत त्यांनी आपल्याला नेऊन सोडलेले आहे. आता ईश्वराची इच्छा असेल त्यावेळी तो दरवाजा उघडेल, पण तिथपर्यंत जाण्याचा प्रवास आपल्याला नाही करावा लागला. तर हा सगळा प्रवास त्यांनी आपल्याला कडेवर घेऊन केला. याच्याहून त्यांनी जास्त काय करायचे? एवढे असताना सुद्धा सेमिनारमध्ये यायचे, पुढे बसायचे आणि काहीतरी प्रश्न विचारायचे. या संदर्भात बाबा बोलले. त्यांना सांगायचे होते कि आता भरपूर झाले, तो अब इंसाफ करो, उनसे सवाल जवाब करके दादा जैसे महान गुरु की बेइज्जती मत करो. इज्जत करना नहीं आती है तो कम से कम बेइज्जती मत करो. त्यावेळी त्या स्टेजला शक्तीचे आवाहन होत असताना दादांचे डोळे तेथे परलोकात लागलेले होते. आणि त्यावेळी आपण मुलाला कॉलेजमध्ये प्रवेश मिळत नाही असे प्रश्न विचारत होतो. या गोष्टीला उद्देशून बाबा म्हणाले की अभी कर्म कहानी मत सुनाओ. विमोचन झालेले आहे. अब धर्म की कहानी चाहिए. कर्म का किस्सा हमको सुनाना चाहते हो तो हम कहेंगे कि जमुना नदी में जाकर डूब जाओ. अब कर्म कहानी नहीं चाहिए. आता इतके झाल्यानंतर सुद्धा मागायला आलो काय आणि त्यांनी दिले काय? एवढे जीवन घडवल्यानंतर कारण दीक्षा, दैहिक विकास व इतर सर्व गोष्टी न मागता आपल्याला मिळालेल्या आहेत. या सर्व गोष्टींचा शांतपणे आपण विचार केल्यानंतर सुद्धा या कार्यात सहभागी न होण्याचे कर्तव्य तर काय होईल? पुन्हा संधी केव्हा येईल? पुन्हा संधी कधी येईल? गेले 8-10 जन्म थोडी थोडी पुण्याई बाजूला काढून ठेवली म्हणून आता भेट झाली. म्हणून आज ही गुरु भेट झाली. व ही भेट झाल्यानंतर या कार्यात सहभागी होण्यासाठी त्यांनी पाचारण केले आहे. तेव्हा ही संधी जर वाया गेली तर आणखी किती जन्म लागतील? या मार्गाला कधीतरी यायचेच आहे ना. आपले उद्दिष्ट काय? तर त्या शक्तीशी एकरूप होणे. हे कुठल्या तरी जन्मात करणार ना. मग जर आजची ही संधी सोडली तर पुन्हा केव्हा मिळणार? म्हणून एक म्हण सांगले दादा की गॉड हॅज चोझन यू. चोझन. आज इतक्या लोकवस्तीमध्ये एवढेच लोक का आले? म्हणजे तुम्हाला निवडलंय. गॉड हॅज चोझन यू. यू हॅव नो चॉईस. डू साधना until you die. Don't ask why. दादा शनिवार पेठेत एकदा केस कापायला एका दुकानात जात असत. दुकान लहान असल्यामुळे मी म्हणजे दीपक दादा बाहेर उभा होतो. त्या दुकानाच्या बाजूला लॉन्ड्री होती व त्या पलीकडे एका शिंप्याचे दुकान होते. हे वास्तव हे जर सांगायचा उद्देश असा आहे की गुरु भेट, गुरूंची जर दृष्टी त्याच्यावर पडली असती, तोही भक्त होता तर त्याचा उद्धार झाला असता. पण 2 मिनिटं तो त्या दुकानात यायच्याऐवजी पुढच्या दुकानात गेला आणि तेवढ्यात दादा निघून गेले. पण आपल्या बाबतीत गुरु भेटले की संधी घालवू नका. दादांचे कटिंग झाले आणि न्हावी ब्रश मारत होता तितक्यात तिकडून एक नाथपंथी आला. या नाथपंथीयांचा असा नियम आहे की 3 वेळाच भिक्षा मागायची. दिली तर घ्यायची, नाहीतर पुढे जायचे, पण मागे वळायचे नाही. तो अगदी शिंप्याच्या दुकानाशी आला आणि नंतर लॉन्ड्रीच्या दुकानात येणार आणि नेमका त्या क्षणीच दादा चपला घालून बाहेर पडण्याच्या बेतात होते. मी मनात म्हटले की तो काही दादांना ओळखणार नाही, पण निदान दादांची त्याच्यावर नुसती दृष्टी पडली तरी
त्याचा उद्धार होईल. त्याला कळणार नाही की येथे दत्तगुरू आलेले आहेत, हे नाथ आहेत, पण नुसत्या दृष्टीने त्याचे कल्याण व्हायचे ते होऊन जाईल. मी हे सर्व बघत होतो आणि त्या नाथपंथीयांनी त्या लॉन्ड्रीच्या मालकाला विचारले की काय तुमच्या मुलाच्या नोकरीचे काय झाले. मालक म्हणाला 2-3 अर्ज केलेले आहेत, आता काय होते ते बघायचे. तो म्हणाला ठीक आहे आणि सलूनच्या दुकानासमोर आला आणि त्याच वेळी दादा रस्ता ओलांडून पलीकडे गेले. म्हणजे भेट नव्हती. म्हणजे 2 किंवा 3 सेकंदांनीच दादांची भेट चुकली. ज्या नाथपंथा प्रित्यर्थ त्याने सारे जीवन घालवले व त्यानुसार ती ईश्वराच्या भेटीचीच वेळ आलेली होती, पण तो कुठे होता? कारण ती वेळ एकदा गेली, आता पुन्हा केव्हा येणार? आणि पुन्हा वेळ येईल त्यावेळीच खरे. त्याचा जो दंडक होता की 3 वेळा भिक्षा मागायची व पुढे जायचे, व हा जर दंडक त्याने त्या दिवशी पाळला असता तर त्या दिवशी दादांची निश्चितच त्याच्यावर दृष्टी पडून त्याच्या जन्माचे सार्थक झाले असते. पण नेहमी येणारा असल्यामुळे लॉन्ड्रीच्या मालकाशी त्याची ओळख होती व त्याने विचारलेला प्रश्न व मालकाचे उत्तर या 2 सेकंदाने ईश्वर भेटीला तो मुकला. जे आपल्या हातात नाही ते गुरु घडवत असतात. तेव्हा अशी संधी आपण साधली नाही किंवा विरोध केला म्हणजे कार्यात त्यांनी पाचारण करून सुद्धा सहभागी झालो नाही तर इतके जवळ बसवून व इतक्या सोप्या पद्धतीने करून घेणारे गुरु पुन्हा भेटतील का? आणखी किती जन्म वाट बघायला लागेल ते सांगता येत नाही. संधी गेली ती गेली आणि म्हणून बाबा म्हणाले की इन्साफ चाहिए. तो दिवस गुरुवारचा होता. आतल्या खोलीत मी बसलो होतो. परमपूज्य हाजीबाबांचा संचार झाला आणि त्यांनी सांगितले की उदीचा डबा आण. त्यांनी तो उदीचा डबा हातात घेऊन सगळ्यांच्या कपाळाला लावली व म्हणाले की पुण्याह वाचन मी करतो आहे, धर्मकृत्य तुम्ही करा. कुठलेही कार्य असले तर आधी पुण्याह वाचन असते. तांब्या आणि वर ताम्हण त्यावर अक्षता असतात व ते उचलून कपाळाला लावायचे असा तो विधी असतो. पुण्यावाचन म्हणजे शुभारंभ. चांगल्या गोष्टीचा आरंभ. हा विधी अर्ध्या तासाचा असतो, पण नंतरचा विधी म्हणजे लग्नाचा विधी इत्यादी हे मोठे असतात. उदीचा तो डबा कपाळाला लावून हाजीबाबा म्हणाले की आता आम्ही म्हणजे दादा थकत चाललो, म्हणून हे सगळ्यांनी मिळून करायचे. म्हणून हे पुण्यावाचन. शक्ती तर बोलावली आहेच व हे तर करायचे आहे, पण कुठले काम आहे व शक्तिपीठाचे काय आहे, कुठले धर्मकृत्य करायचे आहे हे आम्हाला काही माहीत नव्हते. आता गुरुनी काहीही केलेले नाही व मी हे सर्व मिळवलेले आहे असा एक क्षणभरच विचार बेईमान होण्याला पुरेसा आहे. कारण असे विचारायला गुरु येणार नाही की मी एवढे तुझ्यासाठी केले आणि तू असे का म्हणतोस. पण या उलट माझ्या आयुष्यातला प्रत्येक क्षण गुरुकृपेने घडतो आहे. माझे सगळे जीवन गुरुकृपेने घडले आहे असे ईमान रखने. इस ईमान रखने के लिए सैकड़ों जिंदगी भी कम पड़ेगी, लेकिन बेईमान होने के लिए एक क्षण भी काफी है. बेईमान होणे, वेळेला विसरणे हा मनुष्य धर्म आहे हे बाबांना माहीत होते. 100 भेटले तर त्यातील 80 बेईमान व 20 इमान राखतील. पण ते सुद्धा कुठपर्यंत हा सुद्धा प्रश्नच आहे. असे करीत करीत शेवटी उपयोगाला किती येतील हे देखील त्यांना माहीत आहे. म्हणून सांगितले होते की मागल्या वेळी शक्तिपीठाच्या कामाची पूर्वतयारी करायची होती व ती सेमिनारमध्ये झाली. पहिल्या सेमिनारला 80 लोक होते. असे हळूहळू वाढत वाढत शेवटी 600-700 जण होते. म्हणजे या 700 भक्तांना आपण काही पारमार्थिक लाभ करून द्यावा अशी भावना उत्पन्न होण्यासाठी दादांना आधी किती लोकांना भेटावे लागले असेल
की ज्यांच्या ठिकाणी असा विश्वास निर्माण झाला की आपली दुःखे तर दूर झालीच, पण याशिवाय आता यांच्याकडून परमार्थाचाही लाभ घेऊया, हे प्रमाण 5 किंवा 10% असेल हे त्यांना माहीत होते, तरी पण ते त्यांच्याच मार्गाने गेले, म्हणजे सर्वांना प्रेम देऊन जवळ घेतले. असे हजारो भक्त मंडळींना प्रेम दिले. त्यावेळी 700 मंडळींना परमार्थाचा देखील लाभ घ्यावा असे वाटू लागले. अर्थात नेमक्या वेळी कामाच्या क्षणी कोण कामाला येतील तेच खरे. ही परिस्थिती असताना देखील सर्वांना प्रेमानेच जवळ केले हे विसरणे शक्य नाही. कारण कुठल्या क्षणी इमान व कुठल्या क्षणी बेईमान हे सांगणे अशक्य आहे. कारण दोहोंमधील अंतर म्हणजेच इमान व बेईमान फारच कमी आहे. दोहोंमधील फरकाची रेषा फार अस्पष्ट आहे. या दोन्ही शब्दांमध्ये बे या एकच अक्षराचा फरक आहे. इमान बेईमान. कधी कुठला क्षण येईल हे सांगता येत नाही. याबाबत पहाडावर होम हवन झाले त्यावेळी हाजीबाबाने एक उदाहरण दिले होते. ते म्हणाले होते की जसे पैशाचे सोंग आणता येत नाही तसेच भक्तीचे देखील सोंग आणता येत नाही. पैसा जवळ नसेल तर पैसा आहे म्हटल्यास तो दाखवता येत नाही. ज्याप्रमाणे एक कोल्हा वाघाचे कातडे पांघरून गावात जाईल व सगळे लोक घाबरून पळाले की कोंबड्या खाऊन टाकायचा. शेवटी लोकांनी शिकारी आणला. नेहमीप्रमाणे कातडे पांघरलेला वाघ गावात गेला. त्याला पाहताच शिकाऱ्याने बंदुकीचा बार काढला व त्या आवाजाने कोल्हा पळाला व त्याचे खरे स्वरूप उघडकीला आले. तसेच भक्तीचे आहे. जीवनात कधीतरी असा प्रसंग येतो त्यावेळी माझे कोणी नाही, कसे होणार माझे, कोण येणार माझ्या मदतीला, असा जर विचार आला तर ते भक्तीचे सोंग झाले. पण त्याऐवजी मला तारणारे गुरु आहेत असा विचार असेल तर ते सोंग नाही. म्हणून ईमान रखने के लिए 100 जिंदगी और बेईमान होने के लिए एक क्षण काफी है. हमारे बच्चे का म्हणजे दादांचा खून का आपने पिया है, अब आपका फर्ज बाकी है. आपके खून के बूंद बूंद से यह फर्ज पूरा होना चाहिए. यदि आप ऐसे कहते हैं कि हम लोगों से आपको कुछ नहीं मिला तो जिस दरवाजे से अंदर आए हैं उसी दरवाजे से बाहर चले जाइए. तेव्हा पुढचे काम करण्यासाठी ज्यांना असे वाटत आहे की गुरूंनी आपल्यासाठी खूप खूप केलेले आहे त्यांनी थांबावे व ज्यांना असे वाटत नाही त्यांनी जायला हरकत नाही. विश्वास किती पाहिजे सगळं. मला एकदा 2022 मध्ये एवढी परिस्थिती झाली तिथे, तेव्हा हा आला आणि म्हणे काय काका तुम्ही आमचं काही चुकलंय का, तुम्हाला काय कोणाशी बोलायला नको काही नको. आणि एकदा संध्याकाळी असं टी व्ही बघून बसलो आणि इतकं जोरात हे वाटलं BP. आणि डॉक्टर होते इथे, डॉक्टर आहेत की पंडित डॉक्टर बाहेर गेले. तर त्यांनी भराभरा गाडीत घातला आणि मला हॉस्पिटलमध्ये नेलं. आणि विद्या ह्याची बायको तिने डॉक्टरना दाब देऊन बरोबर मला ट्रीटमेंट करायला लावलं. म्हणजे ते तर तेवढं वर्चस्व आहे तिथं. तर मग मला असं झोपवलं की 50 काही इथे चिमटाला इथे तुम्ही बोलली आणि पिक 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 आवाज येत होता. मी म्हटलं काही कसला आवाज आहे, तुमचा हार्टचा आवाज आहे म्हणाले. बरं म्हटलं आणि झोपलो. भीती का वाटली नाही मला, का भीती वाटली नाही सांगतो. म्हटलं मेलो तर दादा भेटतील, राहिलो तर हे सगळे भेटतील, खरं सांगतो. आणि मग मध्ये झोप झाली, जर झोप लागली तर आता पिक पिक आवाज बंद झाला. त्याला मग आवाज बंद झाला का हार्ट चालू जिवंत तर मग आवाज कसा बंद झाला. खरं सांगतो तो वेळा नाही ही तकलीफ यूज झाली आहे, तुम्ही जिवंत गेला असे म्हणजे अनुभव. आता भीती वाटत नाही. आता मरण तुमची इच्छा काम झालं की आम्हाला घेऊन जावा असं म्हणाय. पहिलं मरण म्हटलं की अगदी नुसत्या भीतीने उद्या मला तसं आजच मारतो. त्यांनी अगदी सरळ सांगितलं, त्यांना काय त्रास झाला सांगितलं नाही आहे.
पण ते कोणाशीच बोलायचे नाही, जेवण करायचे नाही, चहा प्यायचे नाही, नुसतं झोपून राहायचं. काही गेलं तर आम्ही आज जाऊन भेटायला गेलो तर बस रे म्हणायचे. बसल्यावर ते म्हटलं काय काका कशी आहे तब्येत? मला काही झालं नाही. पण झालं नाही पण तुम्ही कोणाशी बोलत पण नाही आणि रोजच्यासारखी तुमचं आचरण नाही. तुम्ही साधना करता का करता नाही, पण कोणाशी बोलत नाही, काही खात नाही, काय झालंय सांगत नाही. एक वाक्य तर म्हणतात, म्हणालो आम्ही रोबोट सारखी काय करतोय. हां म्हणालो तुम्ही काय आहे की तुम्ही जर बरोबर सगळे काम करत असला की आम्ही सगळे कार्यरत असतो, नाहीतर आम्ही सगळे रोबोटसारखे झालोय. कारण आमच्यातला आत्माच तिकडे काहीच करत नाही म्हणतर आम्ही काय करणार, अशी परिस्थिती आमची झाली आहे. म्हटलं आमच्याकडनं काही चुकलंय का? कारण आता काकांच्या घरातनं केंद्र माझ्या घरी शिफ्ट झालं, पण म्हटलं आता आणि 2-3च वर्ष झाली ती. म्हटलं काहीतरी आपल्याकडनं आचरणामध्ये चुकलं का आणि काय झालं तर काय झालं. म्हटलं काका आमच्याकडनं काही चुकलं का? नाही रे म्हणलं. माझ्याकडून काही चुकलं का? आप्पी काकाकडून काय चुकलं का? आणि कुठल्या सेवकाकडून काही चुकले का? काहीतरी सांगा. म्हणजे काय त्यांना बोलतं करायचं असा आमचा विचार. म्हणाले काही नाही रे, कोणाचंच काही चुकलं नाही, माझंच चुकलं म्हणाले. ती आणि जरा टेन्शन आम्हाला. तुमचं चुकलं म्हणजे काय? आमचं चुकलेलं असताना तुमच्याकडे येतो आणि तुम्ही व्यवस्थित करून पाठवता. आता तुमचं चुकलं म्हणजे आम्ही कोणाकडे जायचं? हे असे जवळजवळ महिना सव्वा महिना ते असे होते. जेवण नाही, चहा नको, चहा म्हटलं तरी एक घोट घेणार, पण ते काही कळत नव्हतं काय नक्की. रिपोर्ट बघितले सगळे रिपोर्ट नॉर्मल. मग नक्की समजायचं काय? काहीतरी झालं असेल तर म्हणा. आता आपण वाचलो ना की पंचमहाभूत तत्वापैकी कुठला जरा फरक झाला की आजार होतो, मग इथं काहीच नाही, सगळं नॉर्मल आहे. मग का? तेव्हा ते काका म्हणाले की असं असं झालं, पण नंतर 2 महिन्यांनी ओके. आता असं झालं तर म्हटलं तर आम्हाला खरं वाटत नाही. आता अजून गाडी घेऊन सगळीकडे हिंडतात, म्हणजे असं आहे. असं 2दा बघितलंय मी. 2004-05च्या सुमारला एकदा आणि 2022ला. श्री पंतांचा अमृत महोत्सव बेळगावला झाला. त्यावेळचे वस्त्र प्रसाद म्हणून वंदनीय दादांना दिलेले होते. वाडीला स्वामींची शाल मिळाली होती व हे सगळे दादांनी गोव्यात आणून ठेवलेले होते. पुण्यात काहीही ठेवले नव्हते व हे मलाही माहीत नव्हते. मग शक्तिपीठाची पूजा परवरीला करायची ठरल्यावर श्री लक्ष्मणरावांना म्हापशाला पाठवून रेशमी पगडी म्हणजे नाथपंथांचे वस्त्र आणायला सांगितले. तेव्हा दादा म्हणाले की मी बसलो होतो व विचार करीत होतो की या शक्तींचे आवाहन कशा प्रकारे करायचे आहे. मी स्वतःकरिता लोकरीचे आसन करवून घेतले होते व ते वापरत नसल्यामुळे कोरे होते. ते सूफी पंथांचे वस्त्र झाले. नाथ पंथाचे वस्त्र होते व पंथांचेही वस्त्र होते, ते मांडायचे होते. असे एक एक आवाहन म्हणजे 3 आवाहनानंतर आता आणखी कुठले आवाहन व्हायचे आहे याचा डोळे मिटून विचार करीत होतो. तोच डोळ्यासमोर वाडी दिसली व तिथून आवाज आला की मी सुद्धा उद्या उपस्थित राहणार आहे. नरसिंह सरस्वती. मग मला बोलावून म्हणाले की परवरीला जाऊन कपाटात वाडीचे वस्त्र म्हणजे शाल आहे ती घेऊन ये. त्याप्रमाणे मी परवरीहून ती पुण्याला घेऊन आलो. नंतर अशाप्रमाणे विभूतींच्या कृपेने हे शक्तिपीठ स्थापन झाले. आता हे जे शक्तिपीठाचे कार्य होणार आहे त्यावेळी 1 एप्रिल 1995 रोजी उपस्थित राहावे याचे आवाहन मागल्या खेपेला आलो होतो. त्यावेळी विडा दक्षिणा ठेवून केले होते. त्याप्रमाणे त्यावेळी कोण कोण उपस्थित राहणार आहेत, कोण कोण सहभागी होणार आहेत हे माहीत नव्हते. यापूर्वीच 32 शिराळ्याला जाऊन दीक्षाविधी झालेला होता. शक्ती धारण झाली हे समजलेले होते, पण पुढचे कार्य म्हणजे महारुद्र व ओंकार शक्ती ही जवळ बाळगली आणि त्याच्यातून हे आवाहन झाले. 32 शिराळ्याचा कार्यक्रम होऊन 20-25 दिवस होण्याचे आत गोव्याला सगळा कार्यक्रम झाला.
मग तेथे सूफी, नाथ, स्वामी व सर्वात वर पंतांचे वस्त्र ठेवून पूजन झाले. कारण का शेवटी आशीर्वाद द्यायचा तो शब्दातून नाही, शब्दब्रह्मातून, जा कल्याण होईल म्हणून पंतांना शब्दब्रह्म प्राप्त होतं. नवीन लोकांना माहीत नाही म्हणून त्यांना असे वाटले की निरनिराळ्या दर्ग्यात जाऊन दादांनी त्यांचा आशीर्वाद प्राप्त करून घेतला. तुम्ही सुद्धा सगळे दिल्ली वगैरे इत्यादी ठिकाणी ट्रिपला जाऊन आल्यानंतर पुण्याला सांगितले होते की साईबाबांकडे सुद्धा दादा गेले नव्हते. परमपूज्य बाबांनी ती उदी फार पूर्वीच अब्दुल बाबांकडे दिली होती आणि सांगितले होते की ही उदी माझा मुलगा येईल, त्याला तू दे. तेव्हा बाबा आधी दादांकडे आले व प्रथम बाबांचे आगमन रविवार पेठेत झाले आणि मग दादा शिर्डीला गेले. तसेच प्रत्येक विभूतींनी आपण होऊन आम्ही अमुक अमुक आहोत, आमचे हे ठिकाण आहे असे सांगितले व नंतर त्यांच्याकडून कार्य चालू झाले. मग अजमेर शरीफ बाबा येऊन त्यांच्या मुलाखती झाल्या व असा हा लाभ झाल्यानंतर द्वारकामयी पुणे बांधायच्या वेळी दादा अजमेरला गेले. म्हणजे आशीर्वाद इथे प्राप्त झाला. दादांचे एक माध्यम मिळाले की त्यांच्याकरवी हे लोककल्याणाचे कार्य होऊ शकेल असे वाटल्यावर त्या विभूतींनी स्वतः येऊन आपली शक्ती दादांना दिली. दादा कुठेही कोणाकडेही गेलेले नाही. आता गेल्या 3 दिवसांचे अनुभव काय आले ते बघा. पहिल्या दिवशी आपतत्वाला आवाहन होते. पाण्यावर कसे छान तरंगल्यासारखे वाटत होते. मांडवीच्या पुलावर कधी गेलात तर वाऱ्यामुळे पाण्यावर उठणाऱ्या संथ लहरी छान दिसतात. बघायलाही बरे वाटते, गळ्यापर्यंत बुडावेसे वाटते. हा पहिल्या दिवशी घेतलेला आनंद आपतत्वाचा होता. आपतत्व हे मच्छिंद्रनाथ, नंतर आकाश तत्व म्हणजे गोरक्षनाथ. त्यामुळे कोण कुठे होता याचा पत्ता नाही. कोणाचे पाय दुखत आहेत, कोण धडपडला, कधी एकदा उठतो असे झाले. मला वाटले की हा नामस्मरण 108च्या ऐवजी 216 वेळा घेतो की काय. कारण एकदम आप तत्वातून आकाश तत्वात गेल्यामुळे हे झाले. पाण्यातून उडून एकदम आकाशात ओढून गेले व हे कधी एकदा पूर्ण होते असे झाले. आणि आज तेज तत्व म्हणजे जालिंदरनाथ. तर आज लीलाताईंची काय अवस्था झाली ते सांगितले. उद्या वायुतत्व म्हणजे कानिफनाथ, मारुतीची गोष्ट सांगितली. शेवटी पृथ्वी तत्व म्हणजे गहिनीनाथ. मुले खेळत होती, त्यांनी गोरक्षनाथांना गाडीवान करून द्यायला सांगितले. त्यांनी मातीचा पुतळा बनविला, पण तोंडाने संजीवनीचा जप चालला होता म्हणजे ओंकार. त्यामुळे त्या मातीच्या पुतळ्यात गहिनीनाथ अवतीर्ण झाले व तो पुतळा हातपाय हलवू लागला. हे पाहून भूत म्हणून मुले पळून गेली. त्यावेळी तेथे मच्छिंद्रनाथ आले व त्यांनी गोरक्षनाथांना धीर दिला आणि सांगितले की तो संजीवनीचा जप करीत होतास, त्यामुळे तेथे चैतन्य आले व त्यात नाथ धारण झाले. पहिले 5 नाथ 5 तत्वे धारण करून जन्माला आलेले आहेत. योजल्याप्रमाणे हे शक्तीचे कार्य होते आहे का नाही हे दादांनी बघितले. कारण मूळ देवदेवतांची उत्पत्ती सुद्धा या पंचमहाभूत तत्वातूनच झाली होती. पूर्वी मूळ उपासना ही पंचतत्वांचीच होती. त्यानंतर देवदेवता म्हणजे निर्गुणातून सगुणात आले. पण ऋषीमुनींनी जी उपासना केली ती 5 तत्वांचीच होती. आता पुन्हा पंचमहाभूत तत्वेच प्रतिमांद्वारे धारण करून दिल्यानंतर मूळ त्रिगुणात्मक शक्ती तिला कुठलेही पूजा अर्चेचे बंधन न ठेवता ती भक्तांच्या जीवनात योजलेले कार्य करते आहे की नाही हे बघितले. कारण प्रतिमा ही विमोचन करीत आहे की नाही, महाकारण प्रतिमा ही दीक्षा धारण करून देत आहे की नाही, व साईशक प्रतिमा ही पूर्ण कर्माचा लाभ करून देत आहे का नाही हे सर्व बघितले.
आपण नेहमी 180 अंश कर्माचा लाभ घेतो. म्हणजे असं पक्षासारखं आपण मागे वळून बघू शकत नाही. इथून असं 180. मग पुढच्या जन्माला हे कर्म पुढे येतं, पुन्हा मागचं तयार होतं. गुरु भेटल्याशिवाय संपूर्ण 360 अंश कर्माचा लाभ होत नाही. म्हणून गुरु केलेच पाहिजे. देवकर्मात हात घालत नाही. आपण नेहमी 180 अंश कर्मांचा लाभ घेतो. म्हणून नेहमी अर्धे कर्म भोगायचे, अर्धे ठेवायचे. ठेवायचे मागे. मग पुढल्या जन्मात हे ठेवलेले अर्धे अधिक त्या जन्माचे कर्म असे हे वाढत वाढत जाते. हे असे का होते? तर मागले कर्म कुठे आहे हे आपल्याला माहीत नाही. आत्ता जे आणलेले आहे त्या पूर्ण कर्माचा उपभोग घ्यायचा, म्हणजेच पूर्ण कर्माचा क्षय करायचा. यासाठी साईशक प्रतिमा आहे. त्या प्रतिमेवर 2 पावले आहेत, एक बाबांचे व दुसरे दादांचे. एक पाय इहलोकात तर दुसरा परलोकात आहे. म्हणजे एक पाऊल इहजन्मात धारण झालेले जे कर्म आहे त्या 180 अंशाचा लाभ करून देते व एक पाऊल परलोकातील कर्माचा लाभ करून देते. समोर जो दिसतो तो इहलोक व आपल्याला जे मागचे दिसत नाही तो म्हणजे परलोक. एकाने इहलोकाची व दुसऱ्याने परलोकाची जबाबदारी घेतलेली आहे. म्हणजे जे पाऊल इहलोकात धारण झालेले आहे व 180 अंश कर्माचा लाभ देते व दुसरे पाऊल परलोकातील कर्माचा उरलेले 180 अंश लाभ देते. आता जेव्हा आम्ही व्हिसाकरिता गेलो तर तिकडच्या म्हणजे परलोकातील आत्म्यांनी अडविले. तेव्हा मी म्हटले मला नाही, पण लीलाताईंना तरी व्हिसा मिळायला हवा होता. आपले काम पुढल्या वेळेला बघूया असा विचार केला व आम्ही पुण्याला आलो. मग सकाळी लीलाताई डायनिंग टेबलजवळ बसल्या होत्या आणि हाताने टेबलावर टक टक असा आवाज करू लागल्या. व्हाय डू यू वॉन्ट टू कम टू आवर कंट्री? त्यांनी विचारलं होतं त्यांनी, तुम्ही आमच्या देशामध्ये कशा करता येत आहे? मी म्हटले इट इज अवर गुरुज विश. ते आत्मे म्हणाले इफ यू आर थ्रोन आउट ऑफ युअर हाऊस वुड यू लाईक इट? मी नो म्हटले. ते म्हणाले देन यू आर कमिंग टू थ्रो अस आउट ऑफ अवर कंट्री, वी विल नॉट लेट यू व्हिजिट अवर कंट्री. असे आमचे संभाषण झाले व मला जरा बरे वाटले, कारण अमेरिकेत जाऊन काय कार्य करायचे आहे हे समजले. हे सगळे भूतावळ सगळे स्वच्छ करायची आहे हे समजलं. तो म्हणाला वेट नाऊ आय विल टॉक इन युअर लँग्वेज विथ द ब्लेसिंग्स ऑफ युअर मास्टर. मग 2 मिनिटे स्तब्धता व मग इंग्लिश मनुष्य ज्या मोडक्या तोडक्या मराठीत बोलेल तसे तो म्हणाला, तुमच्या घरातून तुम्हाला बाहेर काढले तर ते आवडेल का? मग आमच्या घरातून तुम्ही आम्हाला बाहेर काढता हे आम्हाला कसे आवडेल? मी म्हटले की तुम्ही हे सांगितले ते बरे झाले. मग तो म्हणाला अमेरिका हा देश बाहेरच्या लोकांनी येऊन वसवलेला आहे. तेथे एका प्रकारचे आचरण नाही, धर्म नाही व तेथे एकही संत जन्माला आलेला नाही. देर आर चर्चेस बट देर आर नो सेंट्स. प्रत्येक देशातून निरनिराळे लोक आलेले आहेत व ते आपापल्याप्रमाणे त्यांचे धर्म पालन करतात. आज 200 वर्षे झाली, पण या एवढ्या कालावधीत परलोकवासी मंडळी जिथल्या तिथेच आहेत. तुम्ही आल्यानंतर हे कार्य सुरू होईल. आमच्याकडे जे सगळे परलोकात अडकून पडलेले आहेत ते तुमच्याकडील भारतीयांसारखे खाण्यापिण्याच्या वासनेने अडकलेले नाही. आम्हाला शिक्षण, संशोधन, ज्ञान मिळवता आले नाही, यामुळे आम्ही अडकून राहिलो आहोत. त्यामुळे आमच्याकडे एक शास्त्रज्ञ जर संशोधन करू लागला तर आम्ही 8-10 आत्मे त्याच्या मागे उभे राहतो. म्हणून तो एवढे शोध लावू शकतो. आणि आमच्याप्रमाणे तो वागला नाही तर त्याला आम्ही आऊट करतो, म्हणजे दारू घ्यायला लावतो.
मग तो घेतो व पडतो. यावर मी म्हटले की आता तिकडे केंद्र होणार, वंदनीय दादांचे फोटो लागणार, तेव्हा आम्ही तिकडे यायलाच पाहिजे असे काही नाही, कारण तेथे पादुकांची स्थापना होणार आहे. नंतर मी विचारले, नाव काय तुमचे? तेव्हा तो म्हणाला, नाव काय करायचे तुम्हाला? आणि पुढे म्हणाला, याचे नाव विजय आहे, पण याला व्हिसा मिळण्याचा विजय मिळाला का? मग नाव कशाला? नंतर म्हणाला, आता वर चला. म्हणून मी त्याचा हात धरला तर तो पुढे. तुम्ही द्वारकामाई बघितलं असेल, खाली दादांचा फोटो आहे आणि वरती केंद्र आहे. माहिती आहे ना? बघितलं ना का नाही? पहिली द्वारकामाई. पहिली द्वारकामाई. ठीक आहे. आता आमच्या मुक्ततेसाठी तेव्हा आता वरच्या मजल्यावर केंद्रावर जाऊ. इथली शक्ती म्हणजे दादांच्या स्थानाची फार जागृत आहे. मग लीलाताईंच्या माध्यमातून जिना चढून वर गेला. वर गेल्यावर मी एका फोटोकडे हात करून त्याला विचारले की यांना ओळखतोस का? लगेच तो म्हणाला, येस, ही हॅड कम टू अवर कंट्री 100 years ago. तर तो फोटो विवेकानंदांचा होता. मग त्याने सगळीकडे हळूहळू बघितले, देव बघितले. मग बाबांच्या फोटोकडे बघून म्हणाला, ऑफ ऑल द सेंट्स इन द वर्ल्ड ही इज द ग्रेटेस्ट. He is the greatest. देर इज नो सेंट ग्रेटर दॅन हिम, बट हिज डिसायपल दादा इज मोर पॉवरफुल दॅन हिम. तो इंग्लिश मनुष्य, त्याला कसं माहीत? आणि आपण हे सगळं माहिती असून अजूनही आपल्याला कळत. एवढे सगळे झाल्यावर त्याने विचारले, आता आमच्या मुक्ततेसाठी तुम्ही काय प्रार्थना करणार? या संबंधात तिकडे निराकरण कुठल्या पद्धतीने करायचे याबद्दल मार्गदर्शन आधी केलेले होते. अमेरिकेत नारळ देता येत नाहीत. आजपर्यंत परदेशात पादुकांवरची फुले देऊन सगळ्यांची कामे झालेली आहेत. मी दादांच्या चरणावरील फूल आणले, त्याला कुंकू लावले, मग त्याने डोके टेकले. मग जाताना त्यांनी पुन्हा सांगितले की ही म्हणजे बाबा, ही इज ग्रेटेस्ट बट हिज डिसायपल इज मोर पॉवरफुल दॅन हिम. आता सांगायचा मुद्दा हा की दादानी स्वतःच्या ठिकाणी प्रथम ती प्रत्येक शक्ती धारण केली व मग प्रतिमा देऊन भक्तांच्या जीवनात त्यांचे कार्य अपेक्षेप्रमाणे होते आहे की नाही याचा अभ्यास केला. या संदर्भात त्यावेळी दादा म्हणाले होते की या पद्धतीने अपेक्षेप्रमाणे जर कार्य होत नसेल तर ती शक्ती परत पाठवी. कारण शक्ती बोलावून ती धारण करून दिल्यावर जर तिचे अवघड पद्धतीने सोपस्कार करावे लागणार असतील तर ती परत पाठवी. मग आज जे काही आपण करीत आहोत ते ठीक आहे, पण पुढच्या जगाला या त्रिगुणात्मक शक्तीची आवश्यकता आहे व ती जर सोप्या पद्धतीने धारण करता आली तर लोकांना देखील सोप्या पद्धतीने तिचा लाभ करून देता येईल. यासाठी सर्व विभूतींचे सहाय्य झालेले आहे व ती जरी सौम्य केलेली आहे आणि त्या शक्तीला पूर्वापार चालत आलेली रूढी परंपरेची पूजा अर्चा यातून मुक्त करून ती भक्तांच्या जीवनात सहजासहजी प्रवाहित होण्यासाठी तिला आता फक्त ओंकार साधनेचीच सवय केलेली आहे. हे एवढे करून सुद्धा जर ती भक्तांच्या जीवनात कार्य करू शकत नसेल तर ती परत पाठवीन. मग हे शक्तीपीठ वगैरे काही करणार नाही असे त्यावेळी दादा बोललेले होते. आता परमपूज्य मोहम्मद जिलानी बाबा 800 वर्षापूर्वी व परमपूज्य अजमेर शरीफ बाबा 900 वर्षापूर्वी झाले. त्यांनी देह धारण करून त्या शक्तीची स्वतःच्या ठिकाणी धारणा करून ठेवली होती. लोककल्याण करण्याची आज सुद्धा त्यांची तळमळ आहे, पण त्यांनी देहात शक्ती धारण केली त्यावेळी समाज कसा होता
तर त्या काळाचे लोकांचे आचरण, त्यांचे यम नियम, पूजा पद्धती हे ज्या प्रकारचे होते तसे आज आचरण होत नाही. गुरुप्रसादात प्रेरणा याबद्दल लिहिलेले आहे. त्यावेळी 80% भक्ती म्हणजे जास्तीत जास्त शुद्ध आचरण होते व त्यामुळे 20%च आशीर्वादाने त्यांचे जीवन साकार होऊ शकत होते. नंतर आचरण हा भाग हळूहळू कमी होत गेला व आज आता 10%च आचरण व 90% शक्तीची जरुरी आहे. तर ती जर शक्ती पूर्वीसारखीच 10% प्रवाहित होत असेल तर आजच्या मनुष्याचा उद्धार होणार कसा? मग ती देवालाच काळजी पडली. ते भजन म्हणतो ना आपण, कुठलं मानव देही सार्थक हे की मी कोण हे विवरी मनुजा ब्रह्म विचार करी. माणसाला विचार करत नाही, तो ब्रह्म यांना काय सोपा मार्ग सांगितला यांचा उद्धार होईल म्हणून इतकं सोपं करून दिलंय. आंघोळीचं बंधन घातलं नाही, खाण्याचं बंधन घातलं नाही आणि पण दिवसाकाठी तुम्ही फक्त हजाराची साधना करा म्हणून जेणेकरून तुमचा उद्धार होईल. उद्धार होणे म्हणजे काय, ईश्वर मुक्त होऊन चौथ्या लोकात तरी जाणे. पण नाही, ते सगळे पिशाच योनीमध्ये घेऊन एवढी भरगत कर्जे झाले जाण्यामुळे की वरचं काही दिसत नाही, खाल्लं वरती दिसत नाही. मग ती शक्ती जे कार्य करीत आहे त्या शक्तीचे प्रमाण वाढवावे लागेल. पण ती सुलभपणाने आजच्या मनुष्याकडे येण्यासाठी जो अदलबदल करावा लागेल ते स्थित्यंतर होण्यासाठी मध्यस्थ लागतो. हे आपण करू शकत नाही. या देवदेवतांची इतकी हजारो वर्षे रूढी परंपरेने चालत आलेली पूजा अर्चा, सोहळे ओळे, यम नियम, ओटी, नैवेद्य इत्यादी यामुळे त्यांच्या भोवती जी वलये निर्माण झाली होती ती काढून टाकणारा कोणीतरी प्रभावी मध्यस्थ पाहिजे होता. आणि हे असे व्हावे ही देवदेवतांची सुद्धा त्यावेळीही इच्छा होती व आजही आहे. पण तो जो रूढी परंपरेने चालला आहे व आपण आजच्या परिस्थितीनुरूप त्यात बदल करावा हा विचार कोणी केला नसेल व ज्यांनी केला त्यांना हे जीवावरचे अशक्यप्राय असे काम आहे हे समजून चुकल्यामुळे यात हात घालण्यास कोणी धजावले नाही. हे विश्व, ही पृथ्वी आणि ते सेंटर या दृष्टीने की त्या ठिकाणी जीवाची स्थापना झालेली आहे. तर माणसाला कोणत्या शक्तीची जरुरी आहे? त्या लहरी, संवेदना किंवा प्रेरणा ही त्या विश्वशक्तीतून सारखी प्रवाहित होत असते. आज मनुष्य काय करतोय तर इथून तिकडे शोधायला जातो आहे. कुठपर्यंत गेला तर ज्युपिटर, सॅटर्न पर्यंत गेला. एक पाठवलेले यान तर 9 वर्षे तिथे होते. विश्व शोधायला मनुष्य इथून तिकडे निघाला आणि विश्वाचे कार्य काय चाललेले आहे तर मानवाच्या कल्याणाकरिता आवश्यक त्या लहरी मनुष्याकडे पाठवणे. त्या लहरी येथे म्हणजे सेंटर धारण करायच्या आणि जगताला कोणता विषय द्यायचा, कोणते तत्वज्ञान किंवा कोणती साधना सांगायची हे निश्चित करायचं. ही जी शक्ती किंवा प्रेरणा आहे ती मनुष्य निर्मित नाही किंवा हे कोणाच्या डोक्यातून आलेले नाही, तर हे कार्य विश्वशक्तीकडूनच आज चाललेले आहे. तेथूनच या प्रेरणा सारख्या येत राहतात. पण येथे आवश्यकता कशाची आहे तर मध्यस्थांची किंवा मीडियमची, की जो ती शक्ती धारण करील व त्यात जो विषय आहे तो प्रकट करील. आणि असे मध्यस्थ कार्यपरत्वे, कारण परत्वे ईश्वरच जन्माला घालत असतो. आता 4 पानं आहेत की 4 पानं संपतो. कंटाळा आलाय का? पण थोडा वेळ वाचूया ना. हे 6 वाजेपर्यंत 9 तास झाले.
आता असा जन्माला आलेला मनुष्य जो आहे त्याला स्वतःलाच देवधर्माची गोडी असते, पण मग त्याला मार्गदर्शक भेटतात किंवा तो स्वतःच्याच मनाने ज्ञानेश्वरी इत्यादी वाचू लागतो. अशा प्रकारे गेली 700 वर्षे लोक ज्ञानेश्वरीवर प्रवचन करीत आहेत, पण त्या ज्ञान काय आहे व ईश्वर काय आहे हे अजून समजलेले नाही असे वाटते. हे दादानी त्या चार्टमध्ये दिलेले आहे. आज काय सांगायचे, कशाची आवश्यकता आहे हे समजले पाहिजे. का म्हणजे काय सांगितलं बघा, गीतेमध्ये काय सांगितलंय, मा फलेषु, मग फलाची अपेक्षा करू नका. कराल का, तिचं फल द्यायला तयार आहे तर करायला तयार नाही. पण विभूतीने बदल करून काय केलं, गीतेमध्ये सांगितले मा फलाची करायचे ना, म्हणजे सध्याच्या गुरुमार्गाप्रमाणे आज साधना करो, उसका फल कल खाओ. त्यावेळेला कसं होतं, आत्ता एखादे अधिकारी व्यक्ती जन्माला म्हणून दादांसारखे आल्यावर त्याच्यात बदल करून आज साधना करा, उद्याच लगेच फल खावा म्हणून तयार आहे. आज जर म्हणाले तुम्हाला फल मिळणार नाही म्हणजे करणारच नाहीत. आधी फल मिळालं तरी करत नाहीत, मग नंतर मिळणार नाही म्हटल्यानंतर नाहीच करणार. लॉटरीचं सांगा, लॉटरीचं उदाहरण सांगा. लॉटरीचं उदाहरण म्हटलं, एक पुढच्या जन्मात तुला 1 करोडची लॉटरी लागेल, तुम्ही सांगा. हे लॉटरी तिकीट देताना सांगतात की तुम्हाला लॉटरी पुढच्या जन्मात लागेल, घ्याल का तुम्ही? या जन्मात 5,000 द्या, पुढच्या जन्मात 10,000 तुम्ही ठेवून घ्या. आज काय सांगायचे, कशाची आवश्यकता आहे हे समजले पाहिजे. गीतेत सांगितले आहे की कर्म करा पण फळाची अपेक्षा करू नका. आज जो नाईलाजाने देवाकडे आलेला आहे, बाहेरच्या थपडा खाऊन प्रतिकूलता अनुभवल्यानंतर या देवाच्या मार्गाला आलेला आहे, तो संकटाला तोंड देत आहे व नाईलाजाने तो ऐकायला बसलाय व सांगणारे सांगत आहे की कर्म करा पण फळाची अपेक्षा करू नका. हे तत्वज्ञान 5-10 हजार वर्षांपासून सांगत आलेले आहेत आणि आजचा समाज काय म्हणत आहे की आधी फळ मिळत असेल तर कर्म करील, आणि यापुढे जो समाज येणार आहे तो म्हणणार आहे की फक्त मला फळ आधी द्या व कर्म वगैरे जे आहे ते तुम्हीच करा. तेव्हा आता किती वर्षे तेच सांगायचे. ज्यावेळी संबंध सामाजिक प्रवृत्तीत बदल झालेला आहे, अशा वेळी गीता सांगून काहीही उपयोग नाही. ही विचारधारा आज किती जणांना रुचेल? इतकी वर्षे तीच प्रवचने चाललेली आहेत, पण आज ज्ञानेश्वरांना काय सांगायचे आहे? शक्तिपीठ स्थापन झाले व येथून परत जाताना दादा म्हणाले की या कार्यात सर्व विभूतींचे सहाय्य आहे, पण सर्वात जास्त सहाय्य झाले ते पंत महाराजांचे. कारण कार्य शब्दातून होणार आहे. कारण ती शक्ती प्रकट होऊन मनुष्याच्या जीवनात साकार होणार आहे ती शब्द ब्रह्मामुळेच. ओंकार साधना व आरती म्हणजे शब्द ब्रह्म, हे जे आरतींचे सेट केलेले आहेत त्यामुळे संबंध पंचकोश व शब्द तन्मात्रांचा विकास व्हावा हे त्या आरतीत धारण केलेले आहे. आणि ओंकार साधनेसाठी शब्द ब्रह्माची आवश्यकता आहे. शक्ती धारण झाली तरी काल सांगितल्याप्रमाणे पंतांना शब्द ब्रह्माचा आशीर्वाद प्राप्त होता, आणि म्हणून त्यांनी सांगितले की मुखे नारायण उच्चार. जन्माला आलाय तर तेव्हा नारायण होणार आहे, त्याशिवाय मुक्तता नाही. आता त्याच्या आधी भक्त मंडळी गुरुचरित्राची पारायणे करीत आहेत, गिरनारला जात आहेत, वाडीला जात आहेत, गुरुवारचा उपवास, दत्ताची आरती आणि निरनिराळ्या प्रकारची साधना करीत आहेत. हे सगळे झाले तरी सगळ्यात सोपा असा त्यांचा आशीर्वाद ज्या माध्यमातून प्रगट होणार होता तो शब्द काय आहे हे फक्त पंतांनी ओळखले.
कारण त्यांना शब्द ब्रह्माचा आशीर्वाद होता. म्हणून शक्तिपीठात धारण झालेले सर्वात वरचे वस्त्र हे पंतांचे आहे. त्यासाठी दत्त, नाथ आणि सूफी म्हणजे त्रिगुणात्मक शक्ती ती दत्तपंथाकडून नाथपंथाकडे व त्यांच्याकडून सूफी पंथांकडे. सूफी पंथाचे कार्य देण्याचे आहे व दत्तपंथाचे धारण करण्याचे आहे. सूफी पंथ देण्याचे कार्य म्हणजे शब्द ब्रह्मातून करतो, म्हणजे प्रार्थना, ओंकार साधना, आरती इत्यादी. इतके दादांनी सोपे करून ठेवलेले आहे. प्रार्थना कर तोच आशीर्वाद मिळेल, ओंकार कर तोच आशीर्वाद मिळेल व आरतीही केलीस तरी तोच आशीर्वाद मिळेल. तर नंतर दादा म्हणाले की जाताना सर्व कार्य व्यवस्थित झाले हे पंत महाराजांना सांगायचे. सगळे उपस्थित होते व आपणही उपस्थित होतात व विडा नारळ ठेवून अशी प्रार्थना करायची की असेच शक्तिपीठाचे कार्य होत राहो. मग आम्ही पंतांकडे गेलो. अर्धा तास आरती झाली. दुसरी आरती चालू झाली आणि दादांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. आरती संपल्यानंतर आम्ही गुरुजींकडे बसलो होतो. गुरुजी म्हणाले, आज आरती सुंदरच झाली आणि आज आम्हाला तुम्ही आरती कुठे घेऊन गेलात. गुरुजींनी दादांना विचारले की तुम्ही कुठे होतात. दादा म्हणाले, आळंदीला होतो. म्हणजे आळंदी इथे होती. 2 आरत्या झाल्यानंतर बघतो तो पंतांच्या तेथे आळंदीची समाधी व त्यावर ज्ञानेश्वरी माऊली बसलेली. त्यांनी सांगितले की पसायदान मी लिहिले, जो जे वांछिल तो ते लाहो प्राणिजात सकळ. हा सगळा आशीर्वाद म्हणजे ही अवस्था विश्वात्मके देवे, म्हणजे विश्वातील सगळ्यांना हा आशीर्वाद प्राप्त व्हावा. हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी मी माझे सबंध आयुष्य घालवले व ती शक्ती धारण केली. पण ती शक्ती कार्यान्वित करण्याचे कार्य तू केलेस. 700 वर्षातील पसायदानाचे जे काही कार्य आहे ते यापुढे शक्तिपीठातून होणार आहे. आजपर्यंत प्रत्येक सेमिनारमध्ये दादा पसायदान म्हणायला सांगत. ज्ञानेश्वर सुद्धा नाथपंथीयच होते. गहिनीनाथ, निवृत्तीनाथ आणि ज्ञानेश्वर त्यांची शक्ती लाभली. सौ लीलाताई म्हणाल्या की 2000 वर्षांपूर्वीच ठरले होते की नंतर असा काळ येणार आहे की ईश्वर व भक्त लांब गेलेले असतील. सहजासहजी त्यांना आशीर्वाद प्राप्त होणार नाही. त्यावेळी अशा शक्तीला भूतलावर स्थान द्यावे लागेल. याची तयारी तेव्हापासून व तिथपासून होत होती. ती कुठपर्यंत आणली तर भक्ती मार्गातील अभंग म्हणजे शब्द ब्रह्म व तिथून ईश्वराचा आशीर्वाद प्राप्त करून घ्यायचा. म्हणून ज्ञानेश्वरांनी ती शक्ती पसायदानाने बोलावून ठेवली होती व ती कार्यान्वित होण्याची वाट बघत होते. त्यात 800 वर्षे गेली. म्हणजे ज्ञानेश्वर म्हणाले की मी जो काही आशीर्वाद ईश्वराकडे मागितला तो या शक्तिपीठातून पुढे कार्यान्वित होत राहील. आज जरी विभूती आपणाशी प्रेमाने बोलत असल्या तरी त्याची प्रखर शक्ती दादांनी सौम्य केली. काल मी सांगितले होते की त्या एका माणसाला गोरक्षनाथाचा संचार झाला की तो खिळे लावलेल्या खडावांवर उभा राहत असे. आता नाथपंथीयांचीच गादी असते व 12 वर्षातून एकदा तेथे महंताची नेमणूक होते. 12 वर्षानंतर सगळे नाथपंथी जमतात व महंताचे आचरण बरोबर होते की नाही हे ठरविण्यासाठी त्याला निखाऱ्यावरून चालायला सांगतात. सरळ चालत गेला तर नाथपंथीप्रमाणे आचरण केलं, गादी बरोबर चालवली असे समजतात व जर त्याचे पाय भाजले तर त्याला काढून दुसऱ्याची नेमणूक करतात. आजपर्यंत हे चालत आलेले आहे. एवढी नाथपंथात प्रखरता आहे. अशी ती विभूतींची शक्ती आली की दादा असे बसायचे. एकेकाळी
त्या शक्तीला देह होता व महाभौतिक देह असतानाच ती शक्ती धारण केली होती. आता ती सौम्य करायची झाली तर देहिक माध्यम पाहिजे. ती शक्ती अशी वातावरणात सौम्य होऊ शकत नाही. त्यांना काही काळापुरते देहिक माध्यम हे लागते. म्हणूनच औदुंबरला परकाया प्रवेश हे साधन सिद्ध करायला लागले. म्हणजे हे सर्व कुठपासून आले तर कार्यारंभापासून. परमपूज्य बाबांनी सांगितले की औदुंबरला जा, पुढची सगळी योजना तिथे आहे. बस ना. सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त सदानंदाय को सच्चिदानंद सद्गुरु श्री गुरुदेव दत्त श्री सद्गुरुनाथ दादा महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त